अध्याय 8. श्री गणेशाने जयाजी सुखधामा, जयाजी परब्रह्म, जय जय भक्तजन, जय जय भक्तजन विश्रामा. अनंत वेशा अनंत सा राजे निजाम सरकार त्यांचे बद्री दफ्तरहार राजे राय बहादुर शंकरराव नामक. 7 लाख जहागीर संप्रती 6 लाखाची जहागीर संप्रती सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती असती काही कळती असे ना. परिपूर कर्म अगाध तया लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परी बाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्र दिन गेले शरीर सुकून. गोड न लागे अन्न पाणी ना आवडे भोग विलास. सुखभोग कैसा त्यास निद्रा नयेची रात्रंदिवस. चिंतावले पोळले केली कित्येक अनुष्ठाने. ब्राह्मण संतपरणे बहुसाल दिली दाने आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौभाग्याचे त्रासले या भय यात्रेचे कृष्ण वर्ण आला शरीराशी. रात्रंदिन चैन नसे कोणाला जावे शरण. मज कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर येथे जाऊन अहोरात्र दत्तसेवा करावी. सेवा मग केला एक सेवा केली बहुवस ऐसे लुटले 3 मास एके रात्री. तयास स्वप्नी दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तेव्हा येथे राहावी स्वामी सेवा. तेथे करावी स्वामी सेवा. यती वचनी भाव धरावा तेणे व्याधी जावे दूरी. तरी जावे तेव्हा तेथे करावे स्वामी सेवा. तरी तेथेच राहिले आणखी अनुष्ठान आरंभले. पुन्हा तयाचे स्वप्न पडले अक्कलकोटी जावे तेव्हा. हे जाणून हितगोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रियपत्नीसह. त्या नगरीच्या नर नारी कामधंदा करिता घरी स्वामीचरित्र परस्परांची प्रेमभावे सांगती. कित्येक प्रातःस्नाने करून पूजाद्रव्य घेऊन अर्पावया समर्थाचरणी आली अतितरेने. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकार कथा संबंध सदा परिशुद्धाय प्रेमळ भक्त. अष्टमोध्याय गोड हा. श्री स्वामीचरित्र सारामस्तु. इति स्वामीचरित्र सारामृत अष्टमोध्याय गोड. आशीरस्तु शुभं भवतु.